माझा होते मागे 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 व्यासपीठावर लोक स्थानापन्न व्हायचे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष यांना मी विनंती करते, आपण देखील पुष्पहार अर्पण करायचे। आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होते। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। स्वागत आणि सन्मान करतोय, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होतोय, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। सन्माननीय गोपालजी पाटील साहेब यांचे आगमन झालेले आहे। मात्र आपणास विनंती असेल, आपण व्यासपीठ त्यानंतर मंगेशजी माने साहेब आपण सुद्धा विनंती, जगदीशजी भोईर साहेब आपण सुद्धा विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचंय। आणि व्यासपीठावर जागा कमी असल्यामुळे तिथं जे कोणी ग्रामपंचायत सदस्य असतील, माजी उपसरपंच, सरपंच, विद्यमान सदस्य महेशजी भिटकर साहेब आपण सुद्धा विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचंय। यश मी हा तुम्हाला समर्पित करतो आणि मी तुमचा सर्वांचा अभिनंदन आणि धन्यवाद करतो की तुमच्या मागणी आणि तुमच्या प्रयत्न आणि 5 मिनिटात काल्हेर साईडला पोहोचतो। त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो। आणि आपल्याला तुमची सर्वांची ही गरज लागणार आहे, त्यांची साथ असेल तर त्या साथीला घेऊन आपण अनेक इथले प्रकल्प हे पूर्ण करू शकतो। कारण की इथे कचऱ्यासारखा एक डम्पिंगचा मोठा प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न। कारण इथे आजूबाजू असलेली गावं यांचा प्रमुख रस्ता हाच असल्यामुळे काही स्कूलमध्ये जायचं असला मुलांना किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं असला मुलांना तर अंजूर फाट्याला जाण्याला देखील आणि काल्हेर टू ठाणा जाण्यासाठी एकच रस्ता हा होता। पण त्याची परिस्थिती अभावी जर तुम्ही बघितला असता तर पोहोचण्यासाठी अर्धा तास, आणि जर मुलं इथून आली तर त्यांना जो त्रास व्हायचा तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा। कोर्टाच्या या याचिकेच्या निर्णयाचं, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतोय। कारण रिअल फॅक्ट आहे की ते सुप्रीम कोर्टाचे अधिकार नाही, विमानतळाच्या नामांतराचे अधिकार हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत। आणि गेल्या महिन्यातच माननीय मंत्री राममोहन नायडू साहेब यांची मी भेट घेतली नायडू साहेबांची, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून हा प्रस्ताव कॅबिनेटसाठी गेलेला आहे। आता अंतिम टप्प्यात हा प्रस्ताव आहे आणि येत्या काही दिवसात तो लवकरात लवकर होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। खासदार साहेबांची भेट घेतली होती, अनेक विषयांवरती चर्चा केली, काय सांगाल कायद्याविषयी? जेही विषय आता मी व्यासपीठावरून सुद्धा बोललो, भिवंडीतील सगळ्या शहरातील शाळा स्मार्ट करण्याच्या आहेत। भिवंडीचा जो तलाव आहे हा तलावाचं सुशोभीकरण आहे, अनेक मार्गांचा विषय आहे, मुरबाडची रेल्वेचा विषय होता, शहापूरचे काही विषय होते। सगळ्या विषयांवर साधारणतः 20 ते 25 मिनटं मला वेळ दिली होती आणि त्या 25 मिनटात सगळ्या विषयांवर चर्चा झाली। भूमिपूजन केलं, दुसऱ्याच दिवशी मी इथं आलो होतो ना, गोमूत्र शिंपडलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी मी जाहीरपणे जेव्हा बोललो तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का, की तुम्ही काय पाठपुरावा केला, दिलं का उत्तर? नाही दिलं उत्तर। आम्ही उत्तर देणारे लोक आहोत, आम्हाला माहिती आहे लोकांचं उत्तरदायित्व आम्हाला करायचं, आम्हाला द्यायचे उत्तर, आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते सत्य असतो, नाही तर आम्ही बोलतच नाही। खासदार साहेब मागील एक केंद्रीय मंत्र्यांचं भाषण आलं की शेतकऱ्यांचा देखील विकास करायचा आमचा उद्देश आहे, उद्योगपत्यांना मिळण्याचा पुढाकार द्यायचा आहे, परंतु जे अनधिकृत बांधकाम करतात त्यांना अगोदर देखील माहिती असेल अनधिकृत बांधकाम आहे, तर त्याच्यावरती बांधकाम करून नंतर परत त्याच्यावरती प्रस्ताव देखील सादर करतात। त्या संदर्भात काय आहे, शेतकऱ्यांचा किती उद्धार केला हे तुम्हाला आता पुढच्या पत्रकार परिषदेतून मी दाखवून देईन। आणि मी का भांडतोय,
मी तुम्हाला बोललो ना, मी ह्या 150-200 बिल्डर आहेत भिवंडी तालुक्यात. एकाच बिल्डरचे होतात का? आणखी 2 बिल्डर आहेत माझ्या हिटलिस्टवर का आहेत ना, हे पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला सांगेन ना. कमीत कमी 25 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि मला वाटते आमच्या परिसरातली सर्व संघर्ष समिती आम्ही स्थापन केली होती. आजूबाजू परिसरातली सर्व गावं होती त्यामध्ये आणि त्या गावातली लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पुढारी सर्व या आंदोलनामध्ये आणि या पाठपुरवठ्यामध्ये सर्वजण सामील झाले होते आणि त्यांना सर्वांचं आज यश मिळालेलं आहे. मी सर्वांचा शुभेच्छा देतो आणि तुम्ही या उत्साहामध्ये बघितलं असेल की लोक किती आनंदित आहेत. चे मुद्दे अनेक आहेत. माझा खास करून आवडता विषय शिक्षण आणि आरोग्य आहे. त्या विषयावर मी जोमाने पुढाकार घेणार आहे आणि येत्या काळात तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्टही मिळणार आहे.